हाय यूट्यूब फॅमिली, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर तुमचा चहा झाला का? ते बघा माझा आता चहा झालाय. चहा पिते, पीठ मळायचे. तर आजपासून श्रावण चालू झालेला आहे. तर गरम गरम ब्लॅक टी आमची पिऊन झालेली आहे आणि आता मी पीठ मळायला घेते. तर आमचा तर मंगळवारीच आखाड स्पेशल झाला. बिर्याणी बनवली होती. तुम्ही काय बनवलं होतं? तुम्ही काय स्पेशल बनवलेलं नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्ही काय बनवलेलं? तर आता 1 महिना श्रावणामध्ये नॉनव्हेज खायचं नाही. जे काय आहे साधं जेवण. व्हिडिओज करताना जरा बोलायला घाबरायला होतं. चुकतंय जास्त म्हणजे बोलताना जास्त करून चुकतंय. आणि तसं पण व्हिडिओ टाकलेला व्हिडिओना लाईक आणि व्ह्यूज काही येत नाही. ते व्हिडिओ टाका. पीठ मळून झालंय. आता बटाट्याची भाजी बनवणार आहे. बटाटे चिरून ठेवले होते पाण्यामध्ये. आता त्याची भाजी करते. माझ्या मुलाला पिवळ्या बटाट्याची भाजी जास्त आवडत नाही. चटणीतला बटाटा बनवते त्याच्यासाठी डब्याला. त्याला बटाटा लय आवडते. त्याला रोज दिला तर रोज खायचं डब्याला. एवढा बटाटा त्याचा फेवरेट आहे. चटणी मीठ टाकून बटाटा जरा परतला आणि त्याच्यावर प्लेट ठेवून फक्त वाफेवर हा बटाटा शिजवून घ्यायचा आणि वरतून शेंगदाण्याचा कूट घालायचा. तर बटाटा वाफलून झाला, म्हणजे तेलामध्ये चांगला वाफलून झाला, वाफेवर शिजला आहे. तर आता त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालते म्हणजे बटाटा तयार झाला. लय ग्रेव्ही घातली आणि खूप मसाले घातले म्हणजेच काही लय भारी होत नाही. त्याच्यामध्ये साधं सिंपल पण छान लागतं. आणि असा बटाटा माझ्या मुलाला डब्याला शाळेला जाताना डब्याला दिला तर लय आवडतो. हे जे गवत वाढलंय गावातलं
त्याच्यावरती फवारणी चालू आहे. हे औषध फवारल्यामुळं जे गवत आहे ते जळून जातं आहे. एक 4-5 दिवसांनी जळून जातं. ग्रामपंचायतकडून ही एक चांगली योजना राबवली जाते या गावामध्ये, की जे गवत आहे ते त्याच्यावरचे किडे, जे पावसाळ्यातलं गवत आहे त्याच्यामध्ये काय पण निघतं. हे बघा 5-6 दिवस झालं असं पूर्ण आभाळ काळं होतंय. दिवसभर आभाळ राहते. थोडा पाऊस पडतोय, थोडं जातोय, असं दिवसभर असते. छान वाटतंय ना आभाळ आले. रोज असं आभाळ येते आणि हवा सुटते. पाऊस पडतो पण थोडाच.